कुष्मांडा देवी आणि तिच्या प्रतीक स्वरूप असलेल्या वनस्पती कोहळा बेनिनकासा हिस्पिडा याबाबत खूप समृद्ध आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. कुष्मांड, कोहळा, ॲशगार्ड, विंटरमेलन. देवी कुष्मांडा नवरात्रातील चौथी देवी, स्मितहास्याने सृष्टीची निर्मिती करणारी. तिचे प्रतीक कोहळा, ज्याचे नावच कुष्मांडा आहे. कोहळ्याचे वैशिष्ट्य: शास्त्रीय नाव बेनिनकासा हिस्पिडा, इंग्रजीत ॲशगार्ड, विंटरमेलन, हिंदीत पेठा. रंग पांढऱ्या छटेचा हिरवट. रचना वेलीसारखा पसरतो गोलसर फळ. घरेलू नाव पांढरा भोपळा. कोहळ्यापासून बनणारे पदार्थ: भाजी, सांबार, सांडगे, रायते, कोशिंबीर. पेठा आग्रा येथील प्रसिद्ध गोड पदार्थ. कोहळेपाक औषधी किंवा पौष्टिक रसायन. कोहळ्याचा ज्यूस डिटॉक्ससाठी प्रसिद्ध. औषधी गुणधर्म आयुर्वेदानुसार. फायदे: थंड प्रकृतीचा, उष्णता कमी करणारा, मूत्रशुद्धी व मूत्राशयाचे बलवर्धन, हृदयासाठी हितकारक, पचन सुधारते, ॲसिडिटी कमी करते, मेंदू, डोळे, स्मृतीसाठी लाभदायक, रक्तपित्त, दमा, ताप, क्षय, उष्माघातावर उपयोगी. 21 दिवस कोहळ्याचा ज्यूस बरोबर 7 किलो वजन घट. नैसर्गिक डिटॉक्स, मधुमेह, हृदयरोग, बीपी, कोलेस्टेरॉल नियंत्रण, मानसिक विकारांवरही फायदा. सावधानता: थंड गुणधर्म असल्याने सर्दी किंवा थंडीची तक्रार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वास्तुशास्त्रीय समज: नजर दोष शोषून घेतल्याने दरवाजावर बांधलेला कोहळा खराब होतो, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्याचे मानतात. कुष्मांड नवमी, कार्तिक शुक्ल नवमी. महाराष्ट्रात कुष्मांड नवमी तर इतरत्र आवळा नवमी म्हणून ओळखली जाते.